नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मंडळी, तुम्ही कधी झोपलेले असताना स्वप्नामध्ये मृत व्यक्तींना बघितलं आहे का? काहींना आपले मेलेले वडील स्वप्नामध्ये दिसतात, तर काहींना मृत आई स्वप्नामध्ये दिसते, तर काहींना आपल्या जवळचा एखादा व्यक्ती स्वप्नामध्ये दिसतो. तसेच तुम्ही देखील स्वप्नात मृत परिजनांना, मग ते तुमचे घरातील सदस्य असो किंवा एखादा जवळचा नातेवाईक असो, अशात स्वप्नात मृत परिजन लोक दिसणे शुभ आहे की अशुभ आहे? काय संकेत आहेत? का एखादी मोठी समस्या निर्माण होणार आहे असा प्रश्न निर्माण होतो. तसेच स्वप्नात मृत परिजन दिसणे हे काही साधी गोष्ट नाही. यामागे अत्यंत गंभीर असे रहस्य लपलेले आहे. मंडळी, स्वप्नातील दुनिया ही चक्रवणारी व रोमांचित करणारी आहे. स्वप्न हे आपल्या आत्म्याला अभिव्यक्त करतात व आपल्या व्यवहाराविषयी देखील माहिती देतात. स्वप्नात जर तुमचा एखादा जवळचा व्यक्ती दिसला जो या जगात नाही आहे, तर याचे काही वेगवेगळे पैलू असू शकतात. तसेच मंडळी, स्वप्न ही 3 प्रकारची असतात. पहिले स्वप्न म्हणजे ज्यामध्ये परिवारातील मृत सदस्य दिसू लागतात. दुसरे स्वप्न म्हणजे ज्यामध्ये देव व साधू संतांचे दर्शन होते. तिसरे स्वप्न म्हणजे ज्यात व्यक्तीला असे व्यक्ती दिसतात ज्यांचे अस्तित्वच नाही. तसेच याशिवाय मंडळी, माणसाचे मन हे लोकांसोबत जोडलेले असते. मग जी लोकं आहेत ती जिवंत देखील असू शकतात व मृत परिजन देखील असू शकतात. तर मंडळी, या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे, जर तुमच्या स्वप्नामध्ये मृत परिजन दिसले तर हे कोणते संकेत आहेत? याचे दिसणे शुभ आहे की अशुभ आहे? किंवा हा एखादी मोठी समस्या तर नाही ना? याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तसेच मंडळी, ज्या व्यक्तीचा अकाल मृत्यू होतो त्यांच्या आत्म्याला शांती मिळते नाही, त्यांच्यासाठी काय होते? तसेच जी मंडळी हे जग सोडून जातात, जे दुनियामध्ये नाही आहेत, मग मृत व्यक्ती स्वप्नात दिसणे हे कोणत्या बाबतीमध्ये संकेत आहेत? याविषयी माहिती बघूया. नंबर 1, स्वप्नशास्त्रानुसार असं मानलं जातं, जेव्हा स्वप्नामध्ये मृत व्यक्ती दिसते जो हे जग सोडून गेला आहे, तर तो व्यक्ती तुमच्याशी काही बोलू इच्छित असेल. अनेकदा त्याची काही स्मृतीमुळे मेलेली लोक ही अनेकदा आपल्या स्वप्नामध्ये येतात. ज्या लोकांशी आपली जवळीक खास असते, जी लोक आपल्या जवळ असतात, जसं की नातेवाईक, मित्रमंडळी, आजूबाजूचे लोक, हेच लोक आपल्या स्वप्नामध्ये येतात. मग अशात जर तुमच्या स्वप्नामध्ये तुमचे मित्र, जवळचे नातेवाईक, आजूबाजूचे लोक जे या दुनियेत नाहीत पण स्वप्नामध्ये आले, तर यासाठी तुम्ही घाबरून जाऊ नका. हा काही अशुभ संकेत नाही आहे. नंबर 2, मंडळी, स्वप्नामध्ये तुमचा मृतक व्यक्ती जर दुःखी, रडत असताना दिसला, तर असा हा संकेत आहे की काहीतरी अकस्मात घटना होणार आहे किंवा अघटित अशी घटना होणार आहे. याचा अर्थ असा आहे की तो व्यक्ती तुमच्या एखाद्या कामाशी दुःखी आहे व जे तुम्ही चुकीचं केलं आहे ते आता सुधारा. तेच जर स्वप्नामध्ये एखादा व्यक्ती रागीट दिसला, तर तो तुम्हाला काही मागत आहे असू शकतं किंवा त्या मृत व्यक्तीची एखादी इच्छा अपूर्ण राहिलेली आहे, जी ती तुमच्या मार्फत किंवा तुमच्या माध्यमातून त्याला पूर्ण करायची आहे. जर असा व्यक्ती मृत झालेला स्वप्नात येत असेल, तर त्या व्यक्तीच्या शांतीसाठी नक्कीच उपाय करायला हवे आहेत. असं केल्याने मृत व्यक्तीच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळते, ज्यामुळे जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा बनते व जीवन सुखमय होते. नंबर 3, मंडळी, जर तुमचा मित्र, नातेवाईक, सदस्य एखाद्या आजाराने मरण पावला असेल व तो स्वप्नात पूर्णपणे तुम्हाला स्वस्थ दिसला, तर याचा अर्थ असा आहे की त्याचा पुनर्जन्म हा एखाद्या चांगल्या स्थानी झालेला आहे व तो तिथे अत्यंत खुश आहे. म्हणजेच काय, तर हे स्वप्न तुम्हाला त्या व्यक्तीला विसरून पुढे जा असं संकेत देत आहे. त्यामुळे तुम्हाला त्या व्यक्तीला सारखेच आठवत राहायचं नाही आहे. तर यामुळे त्या व्यक्तीची आत्मा ही तरसत राहते व त्याचे ध्यानही भटकते. तर अशात तुम्ही ही गोष्ट विशेष रूपामध्ये लक्षात ठेवायला हवी आहे. यावेळी तुम्ही त्या व्यक्तीची आठवण काढत बसू नका. नंबर 4, मंडळी, जर मेलेला व्यक्ती जो या जगात नाही आहे तो तुम्हाला नेहमी स्वप्नामध्ये दिसत असेल, 1-2 दिवसातच स्वप्नात दिसत असेल, तर याचा अर्थ तो असंतुष्ट आहे. त्याच्या आत्म्याला शांती मिळालेली नाही, तो बेचैन आहे. तर अशावेळी एखाद्या विशेषज्ञची सल्ला घेऊन तुम्ही त्याच्या आत्म्याला शांतीसाठी उपाय करायला हवेत. तसेच मृत व्यक्ती जर स्वप्नात तुम्हाला आशीर्वाद देताना दिसले, तर याचा अर्थ असा आहे, तुम्हाला तुमच्या एखाद्या मोठ्या कार्यामध्ये सफलता नक्कीच भेटणार आहे. जे तुमचे काम खूप वेळपासून अगदी रखडलेले आहे ते आता पूर्ण होणार आहे व तुम्हाला जीवनामध्ये शुभ परिणाम दिसण्यास मिळणार आहे. तसेच तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटे आता नक्कीच दूर होणार आहे व तुमचे भाग्य मजबूत होणार आहे, ज्यामुळे तुमची रात्रंदिवस प्रगती होणार आहे. जर मृत व्यक्ती स्वप्नामध्ये चप्पल, बूट न घालता, तसेच
कपडेसुद्धा न घालता जर एखादा व्यक्ती तुम्हाला स्वप्नामध्ये दिसला, तसेच तो उपाशी देखील असेल असं वाटत असेल त्याच्या चेहऱ्याकडे बघून, तर यावेळी तुम्हाला वस्त्रे, खाण्यापिण्याच्या वस्तू, चप्पल या सर्वांचे तुम्हाला दान नक्की करायचं आहे. नंबर 5, मंडळी, अनेकांना स्वप्नामध्ये आपले मृत परिजन दिसू लागतात. असं होतं कारण तुम्ही त्यांच्याविषयी नेहमी विचार करत असता किंवा तुम्ही त्यांना अजूनही विसरलेले नाही आहात. स्वप्नशास्त्रानुसार मेलेली लोकं स्वप्नात येणे यामागे खूप सारी कारणे देखील असू शकतात. अशात तुमचा एखादा जवळचा सदस्य एखाद्या आजारपणामुळे जर मृत पावला असेल किंवा ॲक्सिडेंटमध्ये मृत झाला असेल व तो स्वप्नात मात्र स्वस्थ दिसत असेल, तर याचा अर्थ असा आहे की त्याचा जन्म एखाद्या चांगल्या स्थानावर झालेला आहे. अशात तुम्ही त्या व्यक्तीची चिंता करत बसू नका. त्याच्याविषयी जास्त विचार देखील करू नका, कारण मृत व्यक्तीविषयी जास्त विचार करणे हे देखील अशुभ मानलं गेलं आहे. नंबर 6, मंडळी, जर मृत व्यक्ती स्वप्नात अगदी शांत दिसला, तर याचा अर्थ असा आहे की तो तुम्हाला एखाद्या चुकीचे काम करण्यापासून वाचवत आहे. अशावेळी लगेचच तुम्ही चुकीचे काम सोडायला हवे आहे. नाहीतर ही चूक तुम्हाला सगळ्यात मोठी आणि महागात पडणार आहे व येणाऱ्या काळात एखाद्या मोठ्या समस्येसाठी तुम्ही फसू शकता. तसेच मेलेली व्यक्ती दूर आकाशात दिसत असेल, तर समजून जा की त्या व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती झालेली आहे व ते खूप खुश आहेत. ज्यावेळी तुम्हाला जीवनामध्ये शुभ परिणाम दिसणार आहेत, तर मंडळी, हे होते ते संकेत जे मेलेले व्यक्तीविषयी आपल्याला भेटतात. पण मंडळी, ज्या व्यक्तीचा अकाल मृत्यू होतो म्हणजे अचानक मृत्यू होतो, त्याच्या आत्म्याला शांती भेटते की नाही, त्यांच्यासोबत काय घडते याविषयी माहिती बघूया. नंबर 1, मंडळी, हिंदू धर्मशास्त्रानुसार अकाल मृत्यू तो आहे जो व्यक्तीच्या निश्चित वयाच्या आधीच होतो, जसे की दुर्घटना, आत्महत्या, हिंसा किंवा अचानक आजारी पडणे. अशा मृत्यूमध्ये आत्मा जीवनाची तयारी पूर्ण करू शकत नाही. अशा शास्त्रात सांगते की सामान्य मृत्यूमध्ये आत्मा क्रमबद्ध रूपानंतर यमलोकात, नंतर पितृलोकामध्ये जातो. पण अकाल मृत्यूमुळे आत्म्याला लगेचच पूर्ण शांती मिळत नाही. याचाच अर्थ असा नाही की आत्मा भटकत राहील, पण त्या आत्म्याला शांती भेटण्यासाठी अधिक वेळ व सहयोगाची आवश्यकता आहे. नंबर 2, जेव्हा एखाद्या व्यक्तीची मृत्यू अचानक होतो, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये जिम्मेदारी, मुलांचे भविष्य, इच्छा, योजना यामध्ये त्याचे आयुष्य थांबलेले असते. शास्त्रीयदृष्ट्या आत्मा आपल्या कर्माची फळं भोगण्यासाठी यात्रा करते, पण अकाल मृत्यू हा क्रम यामुळे तुटला जातो. याच कारणामुळे आत्मा काही काळ असंतुलित स्थितीमध्ये राहते. पण परिवारातर्फे झालेले दान, पुण्य व प्रार्थना यामुळे आत्मा त्याचे अपूर्ण कर्म संतुलित करण्यासाठी मदत करते. यासाठी सांगितले जाते, परिवाराचा धर्म व कर्तव्य हे खूप महत्त्वपूर्ण मानले जाते व त्यासाठीच योग्य वेळेस दान, पिंडदान, तर्पण आदी करणं हे खूप गरजेचं असतं. नंबर 3, अकाल मृत्यूमध्ये सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे आत्म्याची शांती मिळवण्यासाठी थांबवणे. ते म्हणजे मोह, म्हणजेच मातापित्यांचे त्यांच्या मुलाप्रती मोह, पती-पत्नींची आपसी लगाव, घर-परिवार व संपत्तीची चिंता हे सर्व आत्म्याला मागे खेचते. अशात ती आत्मा हे स्वीकार नाही करू शकत की तिचा सांसारिक जीवन आता अचानक समाप्त झालेले आहे. तेच शास्त्रात सांगितलेले आहे, जोपर्यंत आत्मा या बंधनांनी मुक्त होत नाही तोपर्यंत त्याला पूर्ण शांती मिळणार नाही व ती आत्मा भटकत राहणार. अशा वेळी मृत व्यक्तींसाठी सारखेच रडत बसू नये, त्या व्यक्तीला सारखेच बोलू नये, कारण त्यामुळे त्या आत्म्याची यात्रा देखील बाधित होते. नंबर 4, सामान्य मृत्यूमध्ये आत्मा नियत मार्गामध्ये यमलोकामधून पितृलोकापर्यंत पोहोचतो, पण अकाल मृत्यूमध्ये ही यात्रा हळूहळू किंवा बाधित मानली जाते. याच कारणामुळे गरुड पुराणात सांगितलेलं आहे, मृत्यूनंतर केले जाणारे संस्कार हे आत्म्याला योग्य दिशा देण्याचे कार्य करते. जर हे संस्कार योग्य विधीने झाले तर आत्मा त्या यात्रेमध्ये विलंब होतो. परिवाराद्वारा केले जाणारे श्राद्ध, तर्पण व दीपदान हे आत्म्याच्या मार्गाला सोपं बनवतं व त्याला पितृलोकासाठी पुढे पाठवले जाते. कारण मृत व्यक्तींचे प्रतिनिधी जेवढे दान करतात तेवढेच ते शुभ व परिवारासाठी अत्यंत मंगलकारी मानले जाईल. कारण दान केल्याने आपले पूर्वज आहेत, त्यांची मृत्यू झाली आहे, ते खुश होतात व परिवाराला व आपल्याला आशीर्वाद देखील देतात, ज्यामुळे परिवारामध्ये सुख, शांती आणि प्रेम राहते. नंबर 5, मंडळी, शास्त्रामध्ये अकाल मृत्यूसाठी काही विशेष उपाय सांगितलेले गेले आहेत. नारायण नाग बली, पिंडदान, श्राद्ध व दान असे म्हणतात. या कर्माने आत्म्याला हा संदेश भेटतो की त्याचा परिवार
त्याची आठवण काढत आहे व त्याच्या यात्रेमध्ये त्याची सहायता देखील करत आहे. जेव्हा परिवार श्रद्धा व खऱ्या मनाने हे कर्म करतात तेव्हा आत्म्याला मोह हळूहळू कमी होतो व त्याच्या आत्म्याचा शांतीचा अनुभव होऊ लागतो. यामुळे शास्त्रात सांगितलेलं आहे, दान, तर्पण, पिंडदान हे आत्म्याच्या शांतीसाठी अगदी महत्त्वपूर्ण आहे. खास करून पितृपक्षात श्राद्धपूर्वक म्हणजे श्रद्धेने अगदी सत्य मनाने दान, पिंडदान, तर्पण करायला हवं आहे. कारण पितृपक्षामध्ये हे केल्याने आत्म्याला मोक्षाची प्राप्ती होते, ज्यामुळे परिवारामध्ये देखील सुख शांती व नात्यामध्ये गोडवा राहतो. तसेच घरातून देखील नकारात्मक प्रभाव दूर होतो व सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या घरामध्ये होतो, ज्यामुळेच घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते. तर मंडळी, नक्कीच तुम्हाला तुमच्या सर्व या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये भेटली असतील. मंडळी, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तसेच सबस्क्राईब करा. माहिती तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.